Hello everyone, my name is Akshay and I'm a civil engineer. I'm working in this field from last 3 years. So आपण आता स्टॅट प्रो बघणार आहोत जो आपण बेसिकली स्ट्रक्चर डिझाइन अँड अनालिसिस साठी यूज करतो. एखादं कोणतंही स्ट्रक्चर असेल आपलं, बिल्डिंग स्ट्रक्चर असेल, ब्रिजचं स्ट्रक्चर असेल किंवा स्टील वेअर हाऊसेस वगैरे जे स्ट्रक्चर्स असतात त्याचं आपल्याला पहिला अनालिसिस करावं लागतं. अनालिसिस आणि डिझाईन करावं लागतं. त्यासाठी आपण कोणता सॉफ्टवेअर यूज करतो? स्टॅट प्रो यूज करतो. मोस्टली स्टॅट प्रो यूज होतो बऱ्याच ठिकाणी. सो आपण आता स्टॅट प्रो हा सॉफ्टवेअर बघूया. इथे ऍप्लिकेशन आहे. स्टॅट प्रो ओपन केल्यानंतर ही विंडो अशी दिसते आपल्याला. स्टॅट प्रो मध्ये स्टॅटचा अर्थ काय असतो? स्ट्रक्चर अनालिसिस अँड डिझाईन. प्रो म्हणजे प्रोग्राम. V8i सिलेक्ट सिरीज 6 हा व्हर्जन आहे त्याचा. आपण इथे पाहू शकता, इथे प्रोजेक्ट टास्क आहेत, रिसेंट फाइल्स आहेत, लायसन्स कॉन्फिगरेशन आहे, हेल्प टॉपिक्स आहेत. प्रोजेक्ट टास्क मध्ये आपल्याला न्यू प्रोजेक्ट, ओपन फ्रॉम प्रोजेक्ट वाईज, कॉन्फिगरेशन, बॅकअप मॅनेजर, लायसन्स मॅनेजमेंट वगैरे सगळं आहे. रिसेंट फाइल्स मध्ये आपण जेही स्ट्रक्चर आपण रिसेंटली डिझाईन केलेलं आहे, अनालिसिस केलेलं आहे, ते सगळं इथे येऊन जातं. इथे आपण स्ट्रक्चर जर का डिझाईन केलेलं असेल तर इथे त्याचा एक प्रिव्ह्यू दिसतो. आपण सुरुवातीला न्यू प्रोजेक्ट ओपन करण्याआधी कॉन्फिगरेशन चेक करायचे. कॉन्फिगरेशन मध्ये गेलं की बेस युनिट येतं. बेस युनिट आपण हा नेहमी मेट्रिक ठेवतो, कारण आपण किलो न्यूटन आणि मीटर मध्ये आपण स्ट्रक्चर डिझाईन करतो, अनालिसिस करतो. आपण सिव्हिल मध्ये तेच आपण यूज करतो. फोर्स युनिट आपण कोणतं यूज करतो? किलो न्यूटन. आणि लेंथ मध्ये युनिट कुठलं यूज करतो? मीटर. सो मेट्रिक आपण यूज करतो. इंग्लिश मध्ये काय असतं? फोर्स युनिट पाऊंड असतो आणि लेंथ युनिट फूट असतो. सो आपण मेट्रिक घेतो. त्याच्यानंतर सेक्शन प्रोफाइल टेबल आहे. सेक्शन प्रोफाइल टेबल मध्ये इकडे वेगवेगळ्या कंट्रीजचे प्रोफाइल टेबल्स आहेत. आपण इंडियन सिलेक्ट करायचंय, अप्लाय करायचंय. त्यानंतर बेस युनिट आहे. बॅकग्राऊंड कलर मध्ये आपण व्हाईट बॅकग्राऊंड ठेवतो नेहमी. ब्लॅक बॅकग्राऊंड पण आहे, तुम्हाला तर जो वाटेल तो तुम्ही घेऊ शकता, पण व्हाईट बॅकग्राऊंड हा जनरली आपण घेतो. त्याच्यानंतर डिफॉल्ट डिझाईन कोड्स आहेत. त्याच्यामध्ये आपण स्टील डिझाईन कोड, कॉन्क्रीट डिझाईन कोड, ॲल्युमिनियम डिझाईन कोड, टिंबर डिझाईन कोड, शेअर वॉल डिझाईन कोड, हे जे आपले इंडियन डिझाईन कोड्स आहेत ते आपण यूज करतो. स्टील साठी आपण IS 800, IS 800 2007, IS 800 2007, LSD, WSD ते सगळे आपण यूज करतो. ते आपण इथे सेट करूयात IS 800. त्यानंतर ग्लोबल ऍक्सिस ओरिएंटेशन, Y अप आणि Z अप. X ऍक्सिस, Y ऍक्सिस आणि Z ऍक्सिस असतो. आता Y अप आपण नेहमी ठेवतो, डिफॉल्ट हा Y अपच असतो, कारण जी वर्टिकल ऍक्सिस आहे ती Y ने डिनोट करतो आपण. सो Y अप. त्याच्यानंतर आपण इथे एक्सेप्ट करूया. ओके. त्यानंतर आपण न्यू प्रोजेक्ट कडे जाऊया. न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक केलं तर इकडे स्पेस येतं. स्पेसचं डेफिनेशन जी इथे लिहिलेली आहे ती इथे दिलेली आहे. स्पेसची स्पेस काय डिनोट करतो? अ स्पेस स्ट्रक्चर which is a three-dimensional frame structure with loads applied in any plane is the most general. A plane structure is bound by a global XY coordinate systems with loads in the same plane. प्लेन मध्ये फक्त x आणि y ग्लोबल ऍक्सिस मध्ये ते सर्व प्लेन स्ट्रक्चर केलं जातं. आपण स्पेस यूज करतो. स्पेस मध्ये आपण 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर जे फ्रेम स्ट्रक्चर आहे ते आपण डिझाईन करतो स्टॅट प्रो मध्ये. त्यानंतर फ्लोर, स्ट्रस हे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. आपण लेंथ युनिट्स जे आपण मेट्रिक सेट केले तर आपण इथे चेक करायचे. इथे मीटर आणि फोर्स युनिट्स इथे किलो न्यूटन. ओके. त्यानंतर आपण आपलं फाईल नेम द्यायचं आहे, जे काही फाईल नेम असेल ते. त्यानंतर न्यू फोल्डर, इथे आपण फोल्डर सेट करायचा आहे आपला, कारण स्टॅट प्रो आपले डिझाईन केलेले अनालिसिस केलेले आहे त्याचे वेगवेगळे फाइल्स क्रिएट करतो. मल्टिपल फाइल्स असतात. सो ते फाइल्स एकत्र जर का वेगळे झाले तर ते मेसअप होऊन जातं. सो आपण न्यू फोल्डर नेहमी क्रिएट करायचा आणि त्याच्यामध्ये आपल्या फाईल सेव्ह करायच्या, न्यू प्रोजेक्ट्स. ओके.
नेक्स्ट करूयात. त्यानंतर ऍड बीम आहे. ऍड बीम मध्ये आपण कॉलम आणि बीम डिझाईन करू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला कॉलम बीम देता येतात. ऍड प्लेट मध्ये आपण फ्लोर डिझाईन करू शकतो. ऍड सॉलिड मध्ये एक एलिमेंट येतो, ब्लॉक येतो पूर्ण. जसं ओपन स्ट्रक्चर विझार्ड आहे, ओपन स्टॅट एडिटर, ओपन बिल्डिंग प्लॅनर मोड, एडिट जॉब ऑफ इन्फॉर्मेशन. आपण ऍड बीम घेतो. ऍड बीम घेतल्यानंतर इथे फिनिश केलं की या स्टॅट प्रोची पूर्ण विंडो ओपन होते. हा युजर इंटरफेस आहे स्टॅट प्रोचा. आपण जे काही डिझाईन करणार आहोत, एनालिसिस करणार आहोत, ते एवढ्या विंडो मध्ये आपण डिझाईन करतो. त्यानंतर इथे टूल बार्स आहेत, वरती मेनू बार्स आहेत सगळे. पहिला आहे फाईल. फाईल मध्ये आपण बघतो इथे न्यू, ओपन, क्लोज, प्रोजेक्ट वाईज, रिपोर्ट सेटअप, प्रिंट, सेव्ह ॲज, रन एक्सटर्नल प्रोग्राम्स, हे सर्व येतं फाईल्स मध्ये. त्याच्यानंतर एडिट आहे. एडिट मध्ये आपण जे काही डिझाईन केलेलं आहे ते अनडू रिडू आपण करू शकतो, कट पेस्ट वगैरे. टेक पिक्चर्स, आपण जर का स्नॅपशॉट घ्यायचा असेल आपल्याला, आपण जे काही डिझाईन करत आहोत त्याचं, तर ते आपण इथे घेऊ शकतो. त्यानंतर व्ह्यू मध्ये आपण जे स्ट्रक्चर डिझाईन करतोय त्याला कसं वेगवेगळ्या व्ह्यूजने आपल्याला बघायचं आहे, ते तर व्ह्यूज मध्ये त्याचे ऑप्शन्स आहेत. त्यानंतर टूल बार मध्ये चेक मल्टिपल स्ट्रक्चर्स, चेक डुप्लिकेट्स, ऑर्फन नोड्स, हे वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल आहेत. त्यानंतर आपण इथे कॅल्क्युलेटर आहे, युनिट कन्व्हर्टर आहे, जो आपण डिझाईन करत असताना यूज करू शकतो. शक्यतो आपल्याला बराचदा लागतो तो कॅल्क्युलेटर, युनिट कन्व्हर्टर. त्यानंतर डायमेन्शन्स, बीम्स, डिस्प्ले नोड टू नोड डिस्टन्स, सेट करंट इनपुट युनिट, कट सेक्शन्स, हे सर्व युजफुल आहे आपल्याला डिझाईन करत असताना. त्यानंतर सिलेक्ट आहे. सिलेक्ट आपण यूज करतो जे आपण डिझाईन करत आहोत त्याच्यामध्ये आपल्याला ज्या काही गोष्टी सिलेक्ट करायच्या आहेत, नोड्स आहेत, बीम्स आहेत, मेंबर्स आहेत, प्लेट्स आहेत, सरफेस आहेत, सॉलिड्स आहेत, हे सर्व सिलेक्ट करण्यासाठी इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत. नोड कर्सर, बीम कर्सर, फिजिकल मेंबर कर्सर, प्लेट कर्सर, सरफेस कर्सर, सॉलिड्स कर्सर आहेत. त्यानंतर इथे सिलेक्शन मोड आहे, ड्रॅग बॉक्स वगैरे, ते आपण ऑल सिलेक्ट करू शकतो. लोड एडिट कर्सर, बीम्स पॅरलल टू, प्लेट्स पॅरलल टू, एंटिटी ऍट नोड्स, एंटिटी कनेक्ट बीम्स, हे सर्व ऑप्शन्स आहेत. बाय मिसिंग ऍट्रिब्यूट्स, हे सर्व आपण सिलेक्ट मधून यूज करू शकतो. त्यानंतर इकडे जॉमेट्री आहे. जॉमेट्री जी आपण ड्रॉ करणार आहोत स्ट्रक्चरची, ते आपण इथून त्याचे ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. नोड, स्नॅप ग्रिड, इन्सर्ट नोड, ऍड बीम, ते सर्व आपण इथून ऍड करू शकतो. वेगवेगळे एलिमेंट्स जे आहेत स्ट्रक्चर मध्ये, ऍड प्लेट आहे, ऍड सॉलिड आहे, ऍड सरफेस आहे. त्यानंतर क्रिएट पॅरामेट्रिक मॉडेल्स, ट्रान्सलेशन रिपीट, सर्क्युलर रिपीट, जनरेट मेश, जो आपण स्लॅब तयार करतो, फ्लोर तयार करतो, ते सर्व आपण इथून जॉमेट्री क्रिएट करू शकतो इथून ऑप्शन सिलेक्ट करून. रन स्ट्रक्चर विझार्ड्स. त्यानंतर कमांड्स आहे. प्लेट थिकनेस, जे आपण प्रॉपर्टी असाइन करतो आपल्या स्ट्रक्चरला, ते सर्व आपण इथून इथे ऑप्शन्स त्याचे अवेलेबल आहेत. प्लेट थिकनेस देतो, सरफेसची थिकनेस देतो, मेंबरची प्रॉपर्टी देतो आपण, मटेरियल कॉन्स्टंट्स, जॉमेट्रिक कॉन्स्टंट, सपोर्ट स्पेसिफिकेशन, मेंबर स्पेसिफिकेशन, प्लेट एलिमेंट स्पेसिफिकेशन्स, प्री अनालिसिस, प्रिंट, लोडिंग, अनालिसिस, पोस्ट अनालिसिस, डिझाईन, हे सर्व आपण कमांड्स मधून यूज करू शकतो. त्यानंतर इथे अनालिसिस आहे. आपण जे स्ट्रक्चर आपण डिझाईन केलेले आहे ते आपण अनालिसिस करू शकतो इथनं, रन अनालिसिस करून. त्यानंतर एक पुढे मोड आहे, त्याच्यामध्ये मॉडेलिंग, बिल्डिंग प्लॅनर, पाइपिंग, प्री-स्टेक, स्टील डिझाईन, या सर्व गोष्टी येतात. हे जे आपण इथे पाहतोय या साईडला इकडे, हे सर्व इथे मोड मध्ये आहे. इन शॉर्ट, जेवढे मेनू बार मध्ये दिलेले ऑप्शन्स आहेत ते सर्व आपल्याला इकडे अवेलेबल असतात. हे शॉर्टकट असतात, कारण आपल्याला मोस्ट ऑफ द टाइम स्ट्रक्चर अनालिसिस डिझाईन करत असताना आपल्याला इथे सतत लागत असतात ऑप्शन्स, म्हणून इथे टूल बार मध्ये सर्व ऑप्शन दिलेले असतात. बट स्टील हे मेनू बार मधून आपण ऍक्सेस करू शकतो. इथे दिलेले असतात सर्व. सपोज इन केस इथून जर का आपण हाईड केलं वगैरे तर आपल्याला ते इथे सर्व भेटून जातं मेनू बार मध्ये. ओके, हे सर्व त्याचे टूल बार्स आहेत, त्याचे आपल्याला जॉमेट्री क्रिएट करताना, स्ट्रक्चर अनालिसिस करताना सर्व इथे लागणार आहे. हे व्ह्यूज आहेत वेगवेगळे व्ह्यूज फ्रॉम, हा फ्रंट व्ह्यू झाला,
त्यानंतर हा बॅक व्ह्यू, झेड प्लस झेड मायनस झेड, हा आयसोमेट्रिक व्ह्यू, हे सर्व व्ह्यूज आहेत. जी जॉमेट्री आपण क्रिएट करणार आहोत त्याला आपल्याला रोटेट करता येतं, टोगल करता येतं, स्पिन करता येते, हे सर्व इथं ऑप्शन्स आहेत. ओपन फुल स्ट्रक्चर, डिस्प्ले होल स्ट्रक्चर, 3D रेंडर्ड व्ह्यू, हे सर्व इथे ऑप्शन्स आहेत. त्यानंतर ऍड बीम्स, हे जे आपण इथे पाहिलं जॉमेट्री मध्ये, ऍड बीम्स, ऍड प्लेट, ऍड सॉलिड, ऍड सरफेस, हे सर्व इथे ऑप्शन्स दिलेले आहेत. टूल बार मध्ये आपण इथे पाहू शकता, हा इथे ऍड बीम आहे, ऍड 4 नोडेड प्लेट्स आहे, ऍड सरफेस आहे, स्नॅप नोड बीम आहे, इथे सरफेस जनरेट सरफेस मेशिंग आहे, ट्रान्सलेशन रिपीट, हे सर्व इथे जे ऑप्शन्स आपण मेनू बार मध्ये पाहिलेले आहेत हे सर्व इथे टूल बार मध्ये दिलेले असतात ऑलरेडी. त्यानंतर हा इथे व्हर्टिकल टूल बार दिलेला असतो. हा सिलेक्शन पॅनल आहे. आपण इथे जे सिलेक्ट मध्ये बघितलं, नोड कर्सर, बीम कर्सर, फिजिकल मेंबर कर्सर, प्लेट कर्सर, सरफेस कर्सर, हे सर्व आपल्याला इथे दिलेले असतात व्हर्टिकल टूल बार मध्ये. सो जनरली आपण लगेच ऍक्सेस करू शकतो त्या सर्व टूल बार्सना. सो इथे व्हर्टिकल टूल बार मध्ये दिलेले आहेत सिलेक्टिंग कर्सर्स. त्यानंतर इकडे सेटअप दिलेला आहे जॉमेट्री क्रिएट करण्यासाठी, जे आपण स्ट्रक्चर डिझाईन करणार आहोत त्यासाठी आपल्याला इथे हे सर्व ऑप्शन्स आहेत जे आपण यूज करणार. पहिले सेटअप असतो. सेटअप मध्ये आपण जे काही डिझाईन करत आहोत त्याची आपण इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो. जॉब काय आहे, क्लायंट कोण आहे, जॉब नंबर, त्या सर्व गोष्टी आपण इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो. इंजिनियर, चेकर, अप्रूव्ड. त्यानंतर जॉमेट्री असतं ज्यामध्ये आपण क्रिएट करतो. हे स्नॅप ग्रिड आहे, त्याच्यामध्ये आपण जॉमेट्री क्रिएट करतो. जॉमेट्री मध्ये काय काय तर बीम येतो, प्लेट आहे, सरफेस आहे, सॉलिड आहे, पॅरामेट्रिक आहे, कॉम्पोजिट डेक आहे, फिजिकल मेंबर आहे, हे सर्व आपण जॉमेट्री मध्ये येतं. जॉमेट्री जे आपण क्रिएट करू त्याला आपल्याला जे प्रॉपर्टीज द्यायचे आहेत, सपोर्ट्स द्यायचे आहेत, स्पेसिफिकेशन द्यायचे आहेत, त्याच्यावरती आपल्याला लोड अप्लाय करायचे आहेत, मटेरियल आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, ते आपण जनरल मध्ये करतो. जॉमेट्री झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप असते आपली जनरलची. जनरल मध्ये येऊन आपण काय करतो, जे आपण जॉमेट्री डिझाईन केलेली आहे त्याला आपण प्रॉपर्टी देतो. स्टील प्रॉपर्टी, सेक्शन डाटाबेस वगैरे सगळं आपण डिफाईन करतो, त्याला थिकनेस वगैरे देतो, बीम, कॉलम, स्लॅब, त्या सर्व गोष्टींना. ओके, हे स्पेसिफिकेशन आहेत. हे सपोर्ट्स आहेत. सपोर्ट्स आपण जे फिक्स सपोर्ट, पिन सपोर्ट, रोलर सपोर्ट जे आपण थेअरी मध्ये शिकतो ते आपण सर्व इथे सपोर्ट्स मध्ये असाइन करतो आपल्या स्ट्रक्चरला. त्यानंतर लोड्स अँड डेफिनेशन आहे. लोड्स अँड डेफिनेशन मध्ये आपले जे लोड्स असतात, यूडीएल लोड, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, मेंबर लोड, ते सर्व आपण याच्यातून इथे अप्लाय करतो. इथे आपल्याला लोड डिफाईन करता येतात वेगवेगळ्या प्रकारचे जे आपल्याला स्ट्रक्चर मध्ये लागणार आहे. ओके, त्यानंतर इथे मटेरियल आहे. मटेरियल मध्ये आपण सिलेक्ट करू शकतो स्टील, स्टेनलेस स्टील, ॲल्युमिनियम, कॉन्क्रीट. ओके, त्यानंतर अनालिसिस अँड प्रिंट. ज्यावेळेला आपण आपलं स्ट्रक्चर डिझाईन होतं आपण अनालिसिस करतो, तिथे अनालिसिस अँड प्रिंट मध्ये जाऊन आपण ते करू शकतो. त्यानंतर अनालिसिस अँड प्रिंट झाल्यानंतर आपण अनालाइज करून अनालिसिस करतो. त्यानंतर 0 एरर आलं की मग आपण पुढे पोस्ट प्रोसेसिंग वरती येतो. पोस्ट प्रोसेसिंग मध्ये आपल्याला सर्व बघता येतं की आपलं जे स्ट्रक्चर आहे त्याला बेंडिंग मोमेंट किती आहे, शिअर फोर्स किती आहे, ऍक्सियल फोर्स किती आहे, ते आपण चेक केल्यानंतर आपण डिझाईन मोड मध्ये जातो. ओके, सो आपण बाकीचं नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. हा युजर इंटरफेस बघून घ्या पूर्ण. आपण हळूहळू स्ट्रक्चर डिझाईन करायला लागलो, जॉमेट्री क्रिएट करायला लागलो की आपण पूर्ण हे टूल बार्स आहेत हे टोटली 1 by 1 सर्व शिकून घेऊया. ओके, थँक्यू.